श्रावणी बाळा, खरंच तुझं लय कौतुक आहे बघ. घरात एवढा लोकांनी तमाशा केला, तुझं मन उदास झालं, पर तरी बी न खचता तू एवढं समज जेवण बनवलंयस बघ. खरंच लय भारी. ना हे अख्खं जेवण तुमच्या लाडक्या सुनेने एकटीनं नाही केलं. तिच्या या बैलाने पण तिला मदत केलीये जेवण बनवायला. शोभे, तुझ्या तोंडून कवा तरी कधीतरी कुणाबद्दल तरी कौतुकाचे शब्द ऐकल्यात का ग? हा, तुला तर फक्त कष्टावरती पाणी फिरणंच माहितीये. म्हणजे करायचं यांनी आणि टोम ना आम्हाला प्रत्येक वेळी आम्हीच वाईट का अण्णा? अण्णा, अहो श्रावणीला जेवण बनवण्यासाठी मी फक्त मदत केली, बाकी सगळं तिनंच जेवण बनवलंय. केवढं ते कौतुक बायकोचं. आम्ही तर म्हणतो एक कामच करा, तू आणि श्रावणी उद्यापासून रोज जेवण तुम्हीच बनवा काय. अशी पण तुझी तर नोकरी पण गेले आणि दिवसभर बायको बरोबर गुलू 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 पण करता येईल. आणि खिशातले पैसे संपले का मग आपण सगळे अख्खी फॅमिली मिळून जाऊ अंबाबाईच्या मंदिरासमोर कटोरा घेऊन बसू भीक मागत. काय का शोभे, जेवणाच्या ताटावर काय अभद्र बोलायलीस? कवा अक्कल येणार आहे तुला? एवढं काय बोललो अण्णा आम्ही? ह्यो शुभू जर असाच कड्यांमध्ये चमचे ढवळत बसला का नाही दिवसभर तर हीच येळ येणार आहे आपल्यावर. काय बी कोणावरही कुठली येळ येणार नाही. उद्यापासून मी बी जाईन कामाला. अजाबात नाही. काय झाले परवा आठवतंय का? विसरत नव? तोंड काळ करून आला होता, लोकांच्या मारहाणीत जीव कसा बसा वाचवून आला होता. नाहीतर काय. अगं पर ते काही नाही. सानिकाचं प्रकरण मार्गी लागेपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर पाऊल बी नाही ठेवायचं. अगं मी बोललो ना, विषय संपला. शुभू आहे की शुभू करेल नोकरी. हा पण घराचा करता पुरुष आहे ना तो, आणि त्याला अशी वेळ आणायचीच असेल घरावर तर करू दे त्याला बायको बरोबर काम. धुऊ दे भांडी, करू दे कपडे, होऊ दे बायकोचा काम मला बाप्या. आवाज काय, आम्ही तर वाटलं म्हणून बोललो. वर कुठं निघालास? दुसरी नोकरी शोधायला. आणि तसं बी आता या घरात शांतता कुठे राहिली आहे? ऐक ना शुभ, जेवण जा. नको श्रावणी, अरे शोभाताईच्या बोलण्यानं पोट भरलंय माझं. आता एक बी खास गाळ्याखाली जाणार नाहीये. अरे असं काय कर? कसं गेलं? केवढं बोललो आम्हाला. याच्या आधी हू का चू करायचं नाही पोरगा. शुभूला काय झालं? एवढा तंतनत निघून गेला, माझ्याकडे बघितलं बी नाही. आला काय तुम्ही? एकदम येळेवर आला काय, परफेक्ट टायमिंग. जेवायलाच बसत होतो, जा पटकन हात धुवून या. आलो आलो, भूक लागलीच होती. सासरी बुवा जेवू नका, लगेच आलो. आलोच. हाय बाई, सानू तू इकडे काय बसले आतमध्ये? बाहेर जेवण तयार आहे, चल जेवून घे. चल. नाही शोभत आहे, मला नाही जेवायचं. का? ज्या पोरीनं माझ्या आयुष्याची वाट लावली तिच्या हातचं जेवण मी जेव अजिबात नाही. साने अगं येडी आहेस काय तू? त्या श्रावणीमुळं तू स्वतःला त्रास करून घेणार आहे. हे बघ, आम्हाला तुझी काय अवस्था आहे ना ते नीट कळते, पण त्या पोरीची तेवढी लायकी आहे काय ते काय नाही. सानू चल जेवायला, चल बाहेर. नाही म्हणलं ना, मला नाही जेवायचं. कशी शांत बसू मी? सांगा की कसे शांत बसू? एवढा समजा प्लॅन केला होता मी, तो मोर्चा मॅनेज केला, डॉक्टरला पैसे चारले, तिला माझ्या बाजूला पण वळवलं होतं, पण समजा प्लॅनचा विचका झालाय. ती 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 मूर्ख बाई अनुराधा आत्या, त्यांना हे समजा खोटं वाटलं, विश्वासच ठेवला नाही माझ्यावर. उलट उलट तिनं मला 2 शब्द सुनावले आणि मला झाकलून दिलं. माझ्या डोसक्यात असं भुगा व्हायला लागलाय का नाही आता? ए स्वीटे, अगं नाही बसला विश्वास, नको बसू दे की. हा, पण तू स्वतःला एवढा त्रास करून घेऊ ना, स्वतःचं रक्त नको आटूस की.
अहो प्रश्न विश्वासाचाच आहे विक्रम साहेब. त्या बाईचा विश्वास उडलाय माझ्यावरनं. आणि असं झालं का नाही तर आपला एकही प्लॅन सक्सेसफुल होणार नाही. येते का ध्यानात तुमच्या? जरा रिलॅक्स कर. खूप हायपर होतीस तू. हा हे तुम्ही सांगाल असं मला? एक डाव फसलाय ना. त्या शुभंकरची नोकरी घालवली ना आपण. एक पंखा छाटलाय त्याचा ऑलरेडी. हे एका नोकरीचं झालं पण तो कसलं पोरगाय माहिती आहे ना. आज ना उद्या दुसरी नोकरी शोधायलाच की तेव्हा काय करणार आपण? शोधू दे ना. घाडगे पाटलांनी आणि मी अशी फिल्डिंग लावली ना त्याची की अख्ख्या शहरात कुठल्याच कंपनीत त्याला साधी शिपायाची सुद्धा नोकरी मिळणार नाही. काय हो म्हणजे तुम्हाला समजेल का कळणं झालंय? हे नोकरी वगैरे का नाही, हे समजा किरकोळ आहे. ह्याच्यानं काही लग्न मोडणार नाहीये त्यांचं. यासाठी का नाही आपल्याला काहीतरी ठोस केलं पाहिजे. असं काहीतरी करायला लागेल जेणेकरून अनुराधा आत्या स्वतः त्या श्रावणीला हाताला धरून घराबाहेर काढते. नाहीतर श्रावणी त्या जाचाला कंटाळून स्वतः घर सोडून पळून गेली पाहिजे. काय करायचं? हो अलगनंदा मॅडम. नाही मगा तर ना बघतोय काहीच बोलला ना तुम्ही. नाही काय ते तोडगा काढा की तुमच्या डोक्यात बी काय ते शिस्त असेल की नाही. काय शिस्त आहे ते सांगा आमसनी. हा काय रुद्रसाहेब? बोला मॅडम बोला. माझ्या डोक्यात अचूक विचार चाललेत. आता या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी बंद करायच्या. मोठा डाव खेळायला लागणार आहे. मोठ्यातला मोठा खेळ खेळणार आहे मी. हे बघा मॅडम तुम्ही ना कोड्यात काय बोलू नका. स्पष्ट आहे ना ते काय ते सांगा आमसनी. सांगते. ती वेळ नक्कीच येणार.